शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन पिकावर आणि तूर पिकावर पाने कातरणाऱ्या आळ्यांचा प्रभाव जास्त आहे. तर आपण त्यासाठी काय करायचं? तर त्यासाठी आपण एक चांगला फवारा घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण बघा इथं काय घेतलं, तर इथं आपण घेतलेलं आहे क्लोरोपायरिफॉस 30 मिली, इमामेक्टिन 10 ग्राम आणि सोबत घेतलेलं आहे आपण साप पावडर 40 ग्राम. अशा प्रकारे इथं आपण औषधी घेतलेली आहे आणि फवारा इथं चालू आहे. आणि इथं तूर आहे एका बेडवर, 2 बेडवर सोयाबीनच्या 2-2 लाईन आहे, 2 ओळीतलं अंतर 1.5 फूट आहे. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापन केलेलं आहे. बघा इथं तूर 2 लाईन आणि तिथं तूर, म्हणजे 4-4 फुटाचे 2 बेड आपण मध्ये सोडले, म्हणजे तूर 12 फुटावर आपली आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण शेंडा छाटणी केली. शेंडा छाटणी केल्यानंतर आता आपला हा फवारा चालू केला. तर शेंडा छाटणी केल्यानंतर अशा प्रकारे फुटवे जे आहेत आपल्याला तुरीला येत आहेत फुटवे. बघा कशा प्रकारे फुटवे इथून काढत आहे. हे बघा एकदम छोटे छोटे फुटवे इथून दिसत आहे आपल्याला. तर अशा प्रकारे फुटवे पण निघत आहे. तर आपल्याला तुरीचं व्यवस्थापन शेंडा छाटणी केल्यानंतर फवारणी व्यवस्थापन आवश्यक असते. तर त्यासाठी आपण इथं फवारा पण देणं चालू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये टॉनिक वगैरे बुरशीनाशकाची गरज नसते, परंतु URV प्रक्रियायुक्त असल्यामुळं तरी पण आपण का दिला, तर कारण आपण इथं शेंडा छाटणी केली, त्यामुळं खोडकिडा वगैरे लागू नये, ती जखम भरून निघावं यासाठी आपण बुरशीनाशक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बेडवर जे कचरा झाला होता, तणनाशकामुळे त्या मुळ्या कुजल्या, त्याच्यामुळं काय होते, बुरशी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण साप पावडर वापरला आहे. बाकी कुठल्याही प्रकारची गरज नसते, परंतु पहिल्या 1-2 फवारण्याला आपण बुरशीनाशक वापरू शकतो. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं कीटकनाशक प्लस इथं बुरशीनाशक अशा प्रकारे घेतलेलं आहे. बाकी टॉनिक, विद्राव्य खतं 19-19, 0-32-34 वगैरे काही घेतलेलं नाही, कारण आपल्या इथं URV प्रक्रियायुक्त असल्यामुळं काहीही चालत नाही. तर अशा प्रकारे आपण इथं फवारा घेतलेला आहे. आणि इथं घेतलेलं आहे तूर शिवनेरी 45 अर्ली. आणि इथं विरळणी केली 1 ते 1.5 फुटावर, 1.5 फुटावर एक झाड आपण ठेवलेलं आहे. कुठं 2 फुटावरही आला असं, कारण आपण लावताना 1 फुटावर लावलं किंवा 9 इंचावर लावलं, नंतर मग विरळणी केली. तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे. आणि सध्या पानं जे आहेत तर अशा प्रकारे कातरलेली आहेत. बघा तर हे पानावर कातरणाऱ्या आळ्या असतात, त्या तुरीवर पण आहेत. बघा छिद्र कशा प्रकारे आहेत. आणि रसशोषक किडी पण आहेत तुरीवर, त्यामुळे आपण इथं फवारा घेतलेला आहे. तर हा फवारा आपण इथं चालू केलेला आहे. तर या फवारणीमुळं आपल्याला कीटकांचं, आळ्यांचं, रसशोषक किड्यांचं नियंत्रण होईल. बुरशीजन्य रोग असतील, मर वगैरे लागणार नाही आपल्याला बुरशीनाशकामुळं, साप पावडरमुळं, कारण त्यात मॅनकोजेब आहे, M45 दोन्ही, आणि क्लोरोपायरिफॉससुद्धा घेतला आपण बारीक आळ्यांसाठी, आणि इमामेक्टिनसुद्धा घेतलं आळ्यांसाठी. तर अशा प्रकारे आपण कीटकनाशक प्लस बुरशीनाशक घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आपलं चांगल्या प्रकारे इथं नियंत्रण आपल्या पिकाचं होऊ शकते. आणि तणनाशक मारून आपल्याला 6 दिवस झालेले आहेत. तर तण पण चांगल्या प्रकारे इथं आपल्याला इथं मार्गी लागलेली दिसत आहेत.